आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर ठेकेदारीचे आरोप केले। अर्थात मोहोळ यांनी या आरोपांना लगेचच प्रत्युत्तर दिलं। पण मुद्दा असा की पवार यांच्या राष्ट्रवादीला मोहोळ यांची आत्तापासूनच एवढी धास्ती का वाटू लागली आहे? लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे। कोकण वगळता भाजप आणि महायुतीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे अवघे 2 खासदार निवडून आलेत। साताऱ्यातून उदयनराजे भोसले तर पुण्यात मुरलीधर मोहोळांनी जागा राखली। पण केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपनं उदयनराजेंसारख्या अनुभवी नेत्याला डावलून नवख्या मुरलीधर मोहोळांना सहकार राज्यमंत्रीपद दिलं। भाजपच्या या राजकीय खेळी मागचा उद्देशही अगदी स्पष्ट आहे। तो म्हणजे सहकाराच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वर्चस्व गाजवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय शह देण्याचा। भाजपची ही राजकीय खेळी पाहता पुण्यात आत्तापासूनच राजकीय वादाला तोंड फुटल्याचं बघायला मिळतंय। शरद पवारांच्या पक्षानं मुरलीधर मोहोळांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। मंत्रीपद मिळालंय पुण्याला, त्याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढीच अपेक्षा करतो। खरं तर खासदार म्हणून सुप्रिया सुळेंसमोर मुरलीधर मोहोळ हे अगदीच नवखेत। पहिल्यांदाच त्यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे। राजकारणातही सुप्रिया सुळे मोहोळांना सिनियरच आहेत, तर मोहोळांनी पुण्याचे महापौर म्हणून काम केलेलं आहे। पण खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। भाजपनं मोहोळांना केंद्रात मंत्रिपद देऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना सूचक इशारा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यामुळे शरद पवारांच्या पक्षानं मोहोळांची धास्ती तर घेतली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। मोहोळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर सुप्रिया सुळेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या, पण त्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं बघायला मिळालं। सुप्रिया सुळेंच्या या खोचक शुभेच्छांवर पुणेकर मुरलीधर मोहोळांनी पलटवार केला नाही तरच नवल। मला असं वाटतं की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा हा खासदार होतो, केंद्रात मंत्री होतो। मला काय यांच्यासारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नाही आणि कदाचित हेच दुःख आहे की आम्हाला नाही मिळालं आणि याला मिळालं। ही वेदना कुठंतरी त्यांच्या बोलण्यातनं जाणवते। हे मळमळ जी होती ती बाहेर आली आहे। कदाचित त्यांचे जे काही मुंगेरीलालचे हसीन सपने होते। शह काटशहच्या राजकारणातून पुण्यात पवार विरुद्ध मोहोळ या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे। यापूर्वी खरं तर सुप्रिया सुळेंनी फडणवीसवर टीका केल्यानंतर महापौर असलेले मुरलीधर मोहोळ त्यांना ट्विटरवर टॅग करू टीका करायचे, पण सुप्रिया सुळे ही टीका फारसं गांभीर्याने घ्यायचे नाहीत। पण हेच मुरलीधर मोहोळ आज केंद्रात मंत्री झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी खरं तर सुरुवातीला त्यांना शुभेच्छा देण्यानं अपेक्षित होतं, पण सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर थेट ठेकेदारीचा आरोप केल्यामुळे मुरलीधर मोहोळांना एक ऐतिहासिक संधी मिळून गेली। कोरोना काळात खरं तर तत्कालीन पालकमंत्री म्हणून अजित पवार आणि महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्यात चांगलं प्रशासकीय ट्युनिंग जमलं होतं। पण आता तेच मोहोळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्रात डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय सहकार राज्यमंत्रीपद मोहोळांकडे आलंय। पश्चिम महाराष्ट्रात अनेक सहकारी संस्थांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे। म्हणूनच आगामी काळात हे नव्या दमाचे मुरलीधर मोहोळ पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कसं आणि कितपत थोपवतात हेच पाहायचंय। किंबहुना त्यासाठीच भाजपनं त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची कवच कुंडलं बहाल केल्याची चर्चा आहे। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बुलेटिनमध्ये पुढे जाण्यापूर्वी हेडलाइन्स। प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। कोण माघार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। विधान परिषद निवडणुकीत महायुतीत वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता। कोण उमेदवारी मागे घेणार याचीच उत्सुकता।
रामटेक विधानसभा मतदारसंघावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता, ठाकरे गटानं ठोकला दावा तर काँग्रेस सुद्धा आग्रही। शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय हा मॅनेज असल्याचा हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल। शरद पवार यांचा दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा, इंदापूर आणि पंढरपुरातील दुष्काळी स्थितीची पाहणी करणार। शालेय विद्यार्थ्यांना मिळणार 15 लज्जतदार पदार्थांची मेजवानी, व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मटकीची उसळ यासह 15 पदार्थांचा शालेय पोषण आहारात समावेश। प्रेयसीबद्दल दुसऱ्या कैद्यानं अपशब्द वापरल्यानं नागपूर मध्यवर्ती कारागृहात गँगवॉर, हल्ल्यात 3 कैदी जखमी, 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नवे लष्कर प्रमुख, विद्यमान जनरल मनोज पांडे लवकरच निवृत्त होणार। दोडा येथे लष्कराच्या तात्पुरत्या तळावर दहशतवाद्यांच्याकडून गोळीबार, 2 जवान जखमी। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि अमेरिकेत लढत, सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यात आता विधान परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। दरम्यान विधान परिषद निवडणुकीत महायुतीत वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मुंबई शिक्षक पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप राष्ट्रवादी आमनेसामने, पदवीधर मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांची लढत आहे। राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे, शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांच्यात चुरस आहे, तर पदवीधर मतदारसंघात दीपक सावंत विरुद्ध किरण शेलार असा सामना आहे। त्यामुळे महायुतीत वितुष्ट निर्माण झालं तर त्याचा थेट फायदा ठाकरे गट आणि शिक्षक भारती या संघटनांना होऊ शकतो। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, शेवटचे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, कारण की महायुतीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगण्याची चिन्ह आहेत। कारण की एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडून देखील शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यात आलेला आहे, भाजपाने देखील उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीकडून प्रत्येकी 3 उमेदवार असल्याचं पाहायला मिळतंय। जर असं 3 उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये असले तर मतांची विभाजणी होऊ शकते आणि याचा फायदा थेट आपल्याला या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला होताना पाहायला मिळू शकतो। त्यामुळे शेवटचे काही तास उरलेले असताना आता नेमकं एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, कोण नेमका उमेदवारी अर्ज घेते मागे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर महायुतीमधील या ठिकाणी जो वाद आहे तो आपल्याला समोर येताना पाहायला मिळणार आहे आणि महायुतीमधला हा जो वितुष्ट आहे त्या वितुष्टाचा फायदा आपल्याला थेट ठाकरेंच्या सेनेला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेवटचे काही तास राहिलेले आहेत, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील किंवा प्रमुख नेते असतील, ते या संदर्भात वाद कसा मिटेल याच्या प्रयत्न पाहायला मिळत आहे। ठीक आहे तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आज दुपारी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिक विभागीय शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या जागेचं चित्र स्पष्ट होईल। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत या मतदारसंघासाठी पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत सुद्धा ठाकरे विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे
अनेक नाट्यमय घडामोडींच्या नंतर काही उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतलेत. मात्र आजच्या शेवटच्या दिवशी अजून कोण अर्ज मागे घेतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. थेट जाऊयात, लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेत. लक्ष्मण, नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरायच्याच वेळेला उमेदवाराची मारहाण, पळवापळव असा प्रकार शिक्षक आणि विधान परिषदेच्या याच्यात दिसला. आजची काय स्थिती आहे? कोण कोण सध्या मैदानात आहेत आणि कोण अर्ज मागे घेऊ शकतं? नाशिक मतदारसंघासाठी जी निवडणूक प्रक्रिया होती शिक्षक मतदारसंघासाठी, त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीकडून जी उमेदवारी करण्यात आलेली आहे ती आणि त्याबरोबर महायुती यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये सरळ लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच मतदारसंघामध्ये आपण जसं सांगितलं की काल परवा अनेक नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या. किशोर दराडे नामक एक अपक्ष उमेदवार होते आणि तेच किशोर दराडे जे आहेत त्यांच्या माघारीसाठी जे अधिकृत किशोर दराडे अर्थात अधिकृत पक्षांची उमेदवारी मिळवलेले आणि विद्यमान आमदार असलेले किशोर दराडे आहे त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यासाठी साम दाम दंडभेद ह्या सगळ्या नीतीचा वापर जो आहे तो करण्यात आला आणि हे सगळी नीतीचा वापर करण्यात आल्यानंतर अपक्ष किशोर दराडे जे आहेत त्यांची माघार नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून घेण्यात आली. त्यामुळे आता ही जी निवडणूक प्रक्रिया होणार आहे, आज या निवडणूक प्रक्रियेमधलं चित्र अगदी स्पष्ट होणार आहे. कारण आज माघारीचा दिवस आहे. या माघारीच्या दिवसामध्ये महायुतीमध्ये खरं तर एक वाद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण महायुतीमधले घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट जो आहे त्यांच्याकडनं महेंद्र भावसार या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याला देखील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधला महायुतीमधला आणखी एक घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहे किशोर दराडे त्यांना देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षानं उमेदवारी अर्ज दिलेला आहे, एबी फॉर्म दिलेला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं मात्र एकच उमेदवार जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची सरळ लढत जी आहे ती या मतदारसंघामध्ये असणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार हे चित्र अगदी स्पष्ट होणार आहे. कारण ज्या वेळेला उमेदवारी माघार होईल त्यावेळेला दोन उमेदवार मैदानात असतील आणि या दोन उमेदवारांमध्येच ही लढत होणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवाराला फारसं महत्त्व नसेल, ज्यांच्याकडे अधिकृत उमेदवारी आहे त्यांना फारसं महत्त्व जे आहे ते प्राप्त होणार आहे. मात्र यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीकडनं अद्यापही दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नाशिकमध्ये आहे, ज्यामध्ये महेंद्र भावसार आणि किशोर दराडे हे महायुतीचेच उमेदवार आहे आणि या दोन महायुतीच्या उमेदवारांमध्ये आज नेमकं कोण माघार घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तूर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला तर अनेकांनी आपला बालेकिल्ला कसा बसा राखला, तिथे झेंडा फडकवला. तरी काही ठिकाणी विजयी उमेदवारांच्यामुळे काही जणांना लॉटरी लागली. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकल्यानं मंत्री होण्यासाठी उत्सुक असलेले संजय शिरसाट यांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. तर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्रीपद आता भाजपला मिळावं अशी इच्छा बोलून दाखवली. संभाजीनगरचे रिक्त झालेलं पालकमंत्रीपद मंत्री अतुल सावे यांना मिळावं अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. अतुल सावे जर पालकमंत्री झाले तर विधानसभेत त्याचा फायदा होईल, त्यामुळे पालकमंत्रीपद भाजपला मिळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. आमच्या सगळ्यांची कार्यकर्त्यांची मागणी आहे की अतुल सावेंना संभाजीनगरचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी आम्ही माननीय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहोत. कारण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मन लावून तन मनाने भुमरे साहेबांसाठी काम केलंय. तर हे बक्षीस म्हणून तुम्ही पालकमंत्रीपद भाजपच्या आमचे मंत्री आदरणीय अतुल सावे साहेबांना द्यावं. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगरचे सर्व पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले आणि मंत्री असलेले माननीय अतुलजी सावे यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागावी आणि भारतीय जनता पार्टीकडे पालकमंत्री पद मिळावं ही मागणी घेऊन आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ही मागणी केलेली आहे.
वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या जागांवर उद्धव ठाकरे यांचा डंका पाहायला मिळाला. मात्र मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट आलाय. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून फेरमतमोजणीत 48 मतांनी शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा विजय झाला. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागले. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा निवडणुकीतला विजय हा मॅनेज केलेला आहे असा आरोप हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केला आहे. या संदर्भात 2 अपक्ष उमेदवारांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली. सुरेंद्र अरोरा आणि भरत शाह यांनी वनराई पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. रवींद्र वायकर आणि त्यांचे नातेवाईक मतमोजणी केंद्रावरती त्या दिवशी मोबाईल वापरत होते, त्यामुळे काही वेळ मतमोजणी थांबली होती असं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वायकरांवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. भरत शाह 27 मुंबई उत्तर पश्चिम का लोकसभा उम्मीदवार भरत शाह बोल रहा हूँ. दिनांक 4/6/2024 को मत गिनती के समय वायकर साहब की लड़की प्रज्ञा और उनका साला दोनों मोबाइल वापरते हुए हमने रंगे हाथों पकड़ा है, जिसकी हमने तुरंत कार्रवाई करते हुए उनके साले को पुलिस स्टेशन लेके गए थे. लेकिन आज दिन तक न FIR पुलिस स्टेशन में लिया जा रहा है और ना ही कोई कार्रवाई कर रहे हैं. और हमने एप्लीकेशन भी डाला है, लेकिन फिर भी उसका कोई जवाब नहीं मिल रहा है. तो कृपया तुरंत कार्यवाही की जाए, ऐसी हमारी मांग है. और जो भी चुनाव का मत गिनती के समय जो भी कुछ हुआ है उसका तपास किया जाए. और फिर से हमारी सबकी मांग है, सभी हमारे अपक्ष उम्मीदवार भी हमारे साथ है. हमारी एक ही मांग है कि फिर से मतदान होना चाहिए. बस इसी तरह से काम, अगर चीटिंग का काम होते रहेगा तो लोगों के बीच क्या इम्प्रेशन पड़ेगी ये आप समझिए. तिकडे उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे हे विविध जिल्ह्याच्या आणि विभागाच्या संपर्क प्रमुखांशी बातचीत करणार आहेत. शिवसेना भवनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची ही बैठक आहे. विधानसभा निहाय मतदारसंघाचा आढावा यावेळेला घेतला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्व 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची आज बैठक बोलावली आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या सगळ्यांची बातचीत करतील. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती आहे? शिवसेनेचे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना भवनमध्ये महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व 288 विधानसभा आणि जे संपर्क प्रमुख आहेत ते संपर्क प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतमोजणीमध्ये विधानसभा न्याय शिवसेना ठाकरे गटाला कसं मतदान झालेले, शिवसेनेचे उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये होते त्या मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना म्हणजे एकूण ठाकरे गटाला कसं मतदान झालेलं, स्थानिक पातळीवर काम कसं करण्यात आलेलं, त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कसं सामोरं गेलं पाहिजे या संदर्भातली महत्त्वाची बैठक आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील जो एकूण रिपोर्ट आहे तो देखील इथे घेतला जाणार आहे. कारण सहकारी पक्षांनी देखील किती मदत केली याचा देखील आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानुसारच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार असल्याची माहिती मिळते. स्वतः उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. उदय, तू राहाच आपल्यासोबत, कारण आणखीन एक बातमी आहे ती म्हणजे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा होतोय. ठाकरे गटाच्या मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा होणार आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि उद्धव ठाकरे यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. तसंच आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील. शिवसेनेला मुंबईत जे यश मिळालं त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आहे. उदय जाधव आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. उदय, या मेळाव्याबद्दल काय आणखीन अपडेट? मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघापैकी 3 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाला यश मिळालेलं आहे. त्यांचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. या यशामुळे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये आज संध्याकाळी मेळावा
आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक, शाखा प्रमुख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सर्वाधिक या विधानसभा ज्या जागा आहेत त्या मुंबई क्षेत्रामध्ये येतात, 36 विधानसभा क्षेत्र येतात। त्यामुळे या क्षेत्रामध्ये कसं काम करावं लागेल आणि पुढची रणनीती कशी असली पाहिजे या दृष्टिकोनातून महत्त्वाची बैठक या बैठकीत स्वतः पक्ष प्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे। उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आगामी निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापासून तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत। राज ठाकरे यांनी उद्या एक बैठक बोलावली। पक्षांतर्गत निवडणूक तसंच अध्यक्ष ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली। त्यामुळे निवडणुकीतल्या कमबॅकसाठी राज ठाकरे तयारीला लागल्याचं दिसतंय। एका मुलीच्या बापाचं जगणं वेगळंच असतं। एकच मुलगी असल्यानं अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर यंदाची निवडणूक माझ्या दृष्टीने अतिशय वेगळी होती असंही त्यांनी नमूद केलंय। एका कार्यक्रमात बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते। लोक शहाणी आहेत, राज्यकर्त्यांनी देशहिताचे निर्णय घेतले नाहीत तर लोक निर्णय घेतात। लोक स्वतःहून कधी रिॲक्ट होत नाहीत, पण निवडणूक आली की लोक व्यक्त होतात असंही शरद पवार यांनी म्हटलंय। त्यांनी पंतप्रधान मोदींवर सुद्धा हल्ला चढवला। मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी केला तर लोक निवडून देत नाहीत असा दावाही त्यांनी केला। आनंद एका समाधान एका गोष्टीचा आहे की मुलगी इथं हजर नाही आणि बापाचंच कौतुक चालले। एका दृष्टीनं मला माहिती नाही तुमच्यामध्ये एकच मुलगी असलेले किती ग्रस्त आहेत। एकच मुलगी ज्या बापाला असते त्याचं जीवन एक वेगळं असतं। अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्याच असतात। धर्म आणि मंदिर या नावाने त्यांनी प्रचार केला, पण रामाचं मंदिर बांधल्याच्या नंतर माझ्यासारख्या सुद्धा एका गोष्टीची चिंता होती, मंदिर बांधलं आनंद आहे, त्याच्याबद्दलची माझी तक्रार नाही, पण मंदिराच्या नावाने माणसामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये एक प्रकारचा अंतर्वादाचा जर प्रयत्न केला तर एक वचनी रामाच्या संबंधीच्या मनात असलेल्या संकल्पना या अडचणीत गेल्याचं राहणार नाही। त्यामुळे शरद पवार यांनी याच कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींवरही टीका केली। स्वतःभोवती आत्मकेंद्रित राजकारण करणं चूक असतं आणि ते लोकांना आवडत नाही असंही त्यांनी सांगितलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यसभेसाठी अर्ज करण्याकरता 14 जून ही शेवटची तारीख असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावरून खलबतं सुरू झाली आहे। आज या दृष्टीने एक महत्त्वाची बैठक होत असून पार्थ पवार, भुजबळ कुटुंबीय, बाबा सिद्दीकी आणि मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील या नावांची चर्चा आहे। दुसरीकडे पुण्यातील राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा असा आग्रह धरला आहे। राष्ट्रवादीकडे प्रफुल्ल पटेल यांची एक जागा रिक्त झाली होती, त्या जागी ही निवडणूक होते। याशिवाय येत्या काळात राष्ट्रवादीच्या राज्यसभेचा आणखीन एका जागेचा मार्ग मोकळा होणार आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, कोण असू शकतो उमेदवार आणि आज जाहीर होईल का? आज संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। गेले 2-3 दिवस याबद्दल चर्चा सातत्यानं बघायला मिळते। 14 जून ही शेवटची तारीख आहे आणि त्यामुळं
आज हे शिक्कामोर्तब होणं फार गरजेचं ठरणार आहे आणि त्यामुळं आज महत्त्वपूर्ण बैठक आहे, ज्या बैठकीमध्ये अगदी पार्थ पवारांपासून सुनेत्रा पवारांपर्यंत छगन भुजबळ, समीर भुजबळ, त्याचबरोबर नितीन पाटील यांच्या सुद्धा नावाची जी चर्चा आहे ती या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणजे ही सगळी नावं चर्चेत आहेत आणि यापैकी एखादं नाव निश्चित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अवघे 2च दिवस शिल्लक राहिलेल्या 14 तारीख शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे तत्पूर्वी हा निर्णय होऊन अर्ज भरलं जाणं हे अतिशय गरजेचं ठरणार आहे. आज प्रफुल्ल पटेल या वेळेला प्रफुल्ल पटेल यांची जी रिक्त झालेली जागा आहे त्यावर ही उमेदवारी दिली जाते आहे, परंतु येत्या काळामध्ये भाजपच्या वतीनं आणखी एक जागा जी आहे ती राष्ट्रवादीला दिली जाणार आहे. त्यामुळे आणखी 2 जे खासदार आहेत ते राज्यसभेमध्ये निवडून जातील असं अजित पवारांनी त्या दिवशीच्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाला सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आज उद्यामध्ये राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी कोणाला देते त्याचं नाव निश्चित होणार आहे. प्रणाली, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा महाराष्ट्र अनलिमिटेड.